सिनेमांमधून आणि सिरियल मधून सासू सुनांना भांडतानाच पाहिलंय, पण आता इथे येणार आहे एक आदर्श सासू सुनेची जोडी. बघूया काय येते धमाल. आणि ही धमाल जोडी घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या संघाचे सुप्रिया आणि पौर्णिमा. अगं सासू, माझ्याशी कॉम्पिटिशन करतेस आणि ते सुद्धा डान्स मध्ये? लाज नाही वाटत तुला? अगं तुझी हाड आहेत का काय? खिळखिळ झालेली कंबर नुसती. अगं औदसा पांढऱ्या पायाची तू तर टपलेलीच आहेस ग, माझी कंबर मोडावी म्हणून. अगं बाई बाई बाई, मी टपलेली आहे का? काय मिळणार आहे का मला तुझी कंबर मोडून? काय फायदा मला? या वयात माझी तरी कंबरच आहे, हिचा बघा कमरा झालाय. म्हणतात ना नाचता येईना, अंगण झाडलंस का ग? मजा आली. अगं निदान म्हणी तरी नीट बन ठेरडे. किती छळशील ग, किती छळशील मला, किती छळशील मला. तर बाई फार मजा वाटते. येते ना मजा. माझ्या प्रतापला सुद्धा अशीच छळते ही बरं का. निर्लज्ज, कधी सुखी होणार नाहीस तू. बोलली परत चुकीचं बोलली. मजा आली. तुझ्या मुलाला ना माझ्या नवऱ्याला असंच छळला पाहिजे. आणि काय ग तुझ्या नवऱ्याचं काय? माझ्या नवऱ्याचं नाव करू नकोस. काका लवकर गेले हो प्रतापचे वडील. आयुष्यातल्या सगळ्या इच्छा पूर्ण राहिल्या. म्हणतात ना इच्छा तिथे लवकर मार्गी लागली रे सासरे. लाज नाही वाटत तुला? लवकर मार्गी लागतील नाही तर काय? छळ छळ छळलंच त्याला. गेला बिचारा, नाही तर राहिला असता अजून. काय सांगते तुला आठवत नाही? आपण त्याला हॉस्पिटल मध्ये नेलं होतं, असं आयसीयू मध्ये झोपवलं होतं, नाका तोंडातून नळ्या घातल्या होत्या आणि तू कुत्रा पाठीमागे लागल्यासारखी अंगावर धावत गेलीस त्याच्या. अगं मग काय करणार? कसे विसरेन मी ते दिवस? ते मला ना काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, पण काय सांगत होते कळतच नव्हतं. अगं ते म्हणत होते म्हशे ऑक्सिजनच्या नळीवर उभी आहेस माझ्या. म्हणजे माझा म्हातारा ह्याच्यामुळे गेला की काय? नाही तर काय? मजा येते मजा येते मजा येते. नाही जाऊ दे, देवाच्या मनात असतं तसंच होतं. म्हणतात ना देवतारी कोंबड्याला लागली आग. काय बोलते तुला? मजा येते मजा येते मजा येते. हो मजाच येते, पण मी हे सगळं जे काय केलं ना ते चुकून केलं. कळलं का? चुकून केलं मी. पण तू आहे ना मुद्दामून करतेस. मुद्दामून काय गो? काय ग मुद्दामून करते मी? मारू नको ना. काय मुद्दामून करते सांग? तुला जर लोकांनी 1 लाख रुपये दिले आणि सांगितलं सासू बद्दल 2 शब्द बोल, तर ह्या काळतोंडीला या अवदसेला काही जमायचं नाही. अगवा अगवा हाडळे, तुझं मला जर 1 लाख रुपये दिले तर तुझ्याबद्दल खूप चांगलं बोलून दाखवू शकते मी. हो मग काय बोलशील? सांग काय बोलशील? काय बोलशील? रात्री अशी झोपते, जोर जोरात घोरते, लोक घाबरतात. लोकांना वाटतं ट्रक चाललेत रस्त्यावरनं 15-20. आदनमधनं तर लोक आम्हाला येऊन विचारतात, अहो इथे टोल कुठे उभा राहतो? ऐकते तुझं कौतुक? तुझं कौतुक सांगू का तिचं? सांग की. सांगते सांग सांग सांग. ही आहे ना ही. सांग 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 कौतुक सांगतेस ना माझं? आणि तेवढीला पहिलं कौतुक सांग. मी केलं किती तुझं कौतुक? आता माझं कर चल. सांगते सांगते. इतका घाणेरडा स्वयंपाक करते नाही. तुमची आळूची कोशिंबीर म्हणू नका.
तुमचं काय ते पिठल्याचं काय ते रस्ता करू नका कारल्याचं फतफत म्हणू नका वा 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 खाते की नाही पण खाते खाते मी एकटीच खाते बरं का हो गुलाल फेकावा तशी तिखट फेकते भाजीमध्ये कोणी विचारलं ना तेलाच्या खाणी कुठे आहेत तर हिच्या स्वयंपाकाचं नाव घेतलं जातं का ग चांगलं आहे ना चांगलं आहे ना चांगलं आहे ना हिचा स्वयंपाक खाल्लेल्या माणसाला तो बाजूचा वडापाववाला आहे ना तो तेलाचा डब्बा म्हणून विकत घेतो किती कौतुक करतेस किती किती ग माझी बाय तुझा अगदी गळा धरावासा वाटतोय धरू का गळा? धर मला ना नरडं चेपावंसं वाटतं मला ना तुला असं पाणी येते का मजा नाही येते नाही येते नाही येते आता आली नाही आता आली नाही येते नाही येते नाही शिवूट शी बाई काही मजाच येत नाहीये नाही शे बाबा ते मेल्यापासून नरकात आल्यापासून ना भांडणाला काही मजाच येत नाहीये हो ना खरी भांडण्याची गंमत आहे ना जिवंतपणीच अगदी बरोबर जिवंतपणी आपण काय भांडायचो ना खरोखर मी हिला जरा काय बोलली तो एवढं करून सांगायची तेव्हा की नाही रागाने मी हिच्या डोक्यात पाटाच घातला आणि मी की नाही तिच्या डोक्यात मरता मरता मोठा पत्ताच घातला अगं बाई, अगं यांचा फोन आहे या नरकात जायचं ना फाट्यावर फिरायला हॅलो हॅलो शी बाई या नरकामध्ये रेंजच नाहीये हॅलो हॅलो यांना नरकात सुद्धा इथे कंपनी आहे मला कंपनी मिळावी ना म्हणून येता येता यांच्या डोक्यात घातला होता मी बत्ता पण अजून यांचा नाही पत्ता अजून जिवंत आहे का काय हा मेला 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 कोण मेला तुझा नवरा मेला कधी आता हो आता येतो इकडे तुम्हाला कसं कळलं यांना भेटला नरकाच्या गेटवर काय सांगता काय म्हणजे आपण आता चौघही नरकात म्हणजे चौघं मिळून एकमेकांना इथे सुद्धा छळूया. क्या बात आहे जोरदार टाळ्या. बघूया ती जोडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर नाही आधी निर्मिती ताई बोलेल कारण तिचे चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघून पण मला हसू येत होतं. इथे एक परफॉर्मन्स चालू होता आणि इथे पण एक परफॉर्मन्स चालू होता. या अविस्मरणीय सासू असून तुला कसं वाटलं? माझ्या कल्पना शक्तीच्या पलीकडचं आहे हे सगळं. हे काय करत होता तुम्ही आणि मजा तिने येते मारल्यावर तुला मजा येत होती सुप्रिया? तुम्ही इतकं एन्जॉय करत होतात ते जे काय करत होतात ते की त्यामुळे आम्ही एन्जॉय करत होतो. म्हणजे मला पहिलं काही एक दीड मिनिट मला स्क्रिप्ट कळलं नाही की काय चाललंय बरं यांचं आणि मग मी त्याच्यात तुमच्या बरोबर हरवत गेले की अरे असं कसं होईल असं कसं मारल्यावर मजा येईल. वेड्यात तुम्ही दोघी जण. आणि तुला आणखीन एक गोष्ट माहितीये का ताई आपल्याकडे फू बाय फू मध्ये ना फार इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहेत. जसं आपल्याकडे विकास आहे जो आपलं स्किट स्वतः लिहितो आणि परफॉर्म पण करतो. एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन आहे रायटर आणि ऍक्टर. तसंच आपल्याला बॅकग्राऊंड म्युझिक आणि ऍक्टर असं एक इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन मिळालंय पौर्णिमामध्ये. ती स्वतःच म्युझिकचा आवाज करत होती ए ढिशूम असं म्हणून ती मारत होती. मला तुमच्या दोघींचं प्रचंड कौतुक करायचंय कारण इतका मॅड परफॉर्मन्स कन्व्हिन्सिंगली करणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे मला खरंच असं म्हणायचंय की मला तुम्ही दोघी आवडलात ऍक्ट. ऍब्सोल्युटली खूप आवडलात तुम्ही दोघी. प्रचंड जोरदार टाळ्या. विजय सर तेच मी मगाशी म्हटलं विजयाला मॅडनेस आपल्या इकडे म्हणजे फारच ऍक्ट्रेसेस आहेत केवढी चांगल्या कॉमेडीज करतात. त्यातली ही बाई बसली आहे अफलातून बाई आणि ही एक आहे मी ओळखतोय गेली 10 वर्ष ओळखतोय. पौर्णिमाला मी हल्लेली बघायला लागलोय पण मॅडनेस 2 बायका एकत्र कॉमेडी करतायत हा मॅडनेस सॅल्यूट. चला तर मग बघूया मार्क्स किती मिळाले. स्वप्नील सर निर्मिती ताई आधीचे 16 आणि आताचे 18 एकूण 34 गुण. क्या बात है वा. तर घरी बसलेल्या सगळ्या सासू सुनांना हे स्टंट घरी करू नका. तुमच्या पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेस साठी खूप साऱ्या शुभेच्छा. हो मॅडम पण मला तुम्हाला एक सांगायचं तुम्ही कुंकू मालिकेत जानकी खूप सुंदर करता. मी कुंकू मालिकेत जानकी नाही करत. मग तुम्ही काय करता? मी फू बाय फूचा अँकरिंग करते. चला फारच विनोदी आहात बघ तुम्ही.